नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्वरगंधर्वच्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण तालाची जानकारी म्हणजे इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तो ताल आहे ताल तिलवाडा. तर हा ताल तिलवाडा सेम ॲज 3 ताल आहे, बट यात बोल, टाळ्या आणि खाली हे फक्त वेगळे. तर चला आज आपण ताल तिलवाडा बरोबर खूप काय शिकू. तर ताल तिलवाडा जसं 3 ताल आहे तसंच या तालाचे 16 मात्रा आहेत, जे 4 या खंडामध्ये वाटले गेले आहेत. 4 4 4 आणि 4. याचे बोल आहे धा तिरकिट धीन धीन, धा धा धीन धीन, ता तिरकिट धीन धीन, धा धा धीन धीन. हा ताल तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा थोडा अवघड वाटतं, कारण ध आणि त मध्ये थोडं कन्फ्युजन होतं. बट जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं दुगुण सोबत, तिगुण, चौगुण सोबत तुम्हाला हा ताल सोपा वाटेल. तर चला आधी याचे आपण बोल ऐकू. धा तिरकिट धिन धिन, धा धा धिन धिन, ता तिरकिट धिन धिन, धा धा धिन धिन. तर याची आपण टाळ्या बघू. तर टाळ्या जर असतात तर पहिला, 5व्या आणि 13व्या मात्रा देतात आणि खाली जी आहे जे आपण दाखवतो असं ती 9व्या मात्र्यावर येते. तर चला हा ताल आपण हातावर कसं सादर करतो हे बघूया. धा तिरकिट धिन धिन, धा धा धिन धिन, ता तिरकिट धिन धिन, धा धा धिन धिन. पुन्हा एकदा बघू. धा तिरकिट धिन धिन, धा धा धिन धिन, ता तिरकिट धिन धिन, धा धा धिन धिन. जेव्हा तुम्ही टाळी देतात ती एक मात्रा काउंट होते. जेव्हा तुम्ही खाली दाखवता तीही एक मात्रा काउंट होते. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या मात्रावर टाळी देता तेव्हा 3 मात्रा बोटावर तुम्हाला दाखवायचे असतात. धा तिरकिट धिन धिन, पुन्हा टाळी, धा धा धिन धिन, ता तिरकिट धिन धिन, धा धा धिन धिन. हा ताल आहे. आता चला याची आपण दुगुण कशी करायची हे बघू. तर दुगुण जी या तालाची आहे कशी करतात. 4 खंड असतात, 16 मात्रा, पण एका मात्रेमध्ये 2 बोल. जसं धा तिरकिट धिन धिन हा एक भाग आहे ना, तर धा तिरकिट हे एका मात्रेमध्ये, धिन धिन हे एका मात्रेमध्ये, मग पुन्हा धा धा एका मात्रेमध्ये आणि 3 3 एका मात्रेमध्ये. हे 8 बोल जे आहेत त्याचा 4 बोल होणार, 2 in each असं आपण म्हणू शकतो. आपण लिहिताना सेम ताल लिहायचा, पण एका मात्रेमध्ये 2 बोल. याचे जे चिन्ह आहेत जसं समला x, खालीला 0 आणि ज्या 11वर जसं 11वर टाळी आहे तर 1 नंबर तिथे, 2 नंबर असे आपण टाळ्या लिहितो. सेम वे आपण दुगुणमध्ये करतो आणि दुगुणमध्ये लिहिताना ताल तुम्हाला पूर्ण ताल 2 वेळा लिहायचा असतो. तसंच तुम्ही तिगुणमध्ये 3 वेळा हा ताल लिहिणार, चौगुणमध्ये 4 वेळा. तर ही होती इन्फॉर्मेशन ताल तिलवाडा याच्याबद्दल. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.